नाही, शासन सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था आता राज्याची झालेली आहे। मंत्री आपल्या तोऱ्यात राज्यभर आणि त्या खुर्चीचा मोह धरून मंत्र्यांचं लक्ष शेतकऱ्यांकडे अजिबात नाही। दुर्दैवानं या मागच्या एक आठवड्याच्या पूर्वी आलेला किरकोळ पाऊस वगळता 35 दिवस पाऊस न आल्यामुळे संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या छायेत आता गेलेला आहे। दुष्काळाच्या गडद छायेमध्ये आहे। अद्यापही सरकारने त्याकडे सरकारने लक्ष दिलेलं नाही। सरकारला शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी परिस्थिती आता विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये झालेली आहे। मुद्दाम आपल्याला भयावह असं वास्तव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आपल्याला दिसतो आहे। एकूण 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत एक महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 685 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे। हे इतकं धक्कादायक वास्तव आहे की कुठल्याही राज्यकर्त्यांचं आणि शासनाचं मन सुन्न होईल। सर्वसामान्य लोकांना किंवा कोणालाही हे भयावह वास्तव पचणार नाही, अशा प्रकारची विदारक अशी स्थिती या राज्यामध्ये झालेली आहे। यामध्ये 685 शेतकऱ्यामध्ये बीडमध्ये 186 शेतकरी, ज्या कृषी मंत्र्याचा जिल्हा आहे, कृषी मंत्री प्रत्युत्तर देत फिरत आहे। ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे उत्तराला प्रत्युत्तर, उत्तरादायित्व सभा। अरे शेतकरी आत्महत्या करताय तुमच्या जिल्ह्यामध्ये, 186 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली 1 महिन्यामध्ये, आणि तुम्ही यात्रा करून किंवा ते सभा करताय तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी जीव घेण्यासाठी तुम्हाला कृषी मंत्री म्हणून त्या पदावरची खुर्ची मिळाली का? शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते आहे। म्हणून बीडमध्ये 186, उस्मानाबादमध्ये 113, नांदेडमध्ये 110 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 95 आणि त्यापेक्षा हे 685 झाले। आणि विदर्भातील एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1 महिन्यामध्ये 111 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। ही जे संपूर्ण भयावह वास्तव आहे, या संदर्भात शासन कुठे आहे? शासन अस्तित्वात आहे का? शासनाचं शेतकऱ्याकडे लक्ष आहे का? हे सर्व पाहिल्यानंतर, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्र वाऱ्यावर सोडण्याचं काम आता या सरकारने केलेलं आहे। शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचं काम आणि सरकारची तिजोरी लुटण्याचं काम, एकमेव काम या सरकारकडे आता उरलेलं आहे। या पलीकडे दुसरं काम काही सरकारकडे नाही। हे भयावह वास्तव आता नजरेत आलेलं आहे। आणि म्हणून याबरोबरच खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 10 तारखेला 7 लोकांचा लिफ्ट कोसळून मृत्यू झाला। हा रुनवाल बिल्डर जो आहे तो रुनवाल आयरीन या बिल्डरच्या निर्माणाधीन बांधकामामध्ये हा प्रकार घडलेला आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आणि नवनवीन मजल्यावर मजले चढवत असताना कामगारांच्या जीवाची काळजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच घेतली जात नाही। आणि एवढा मोठा बिल्डर की या बिल्डरच्या अनेक स्कीम मोठमोठ्या सुरू आहेत। ही आशीर्वाद अजूनही कारवाई या रुनवाल बिल्डरवर झाली नाही। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या बिल्डरवर आतापर्यंत दाखल व्हायला पाहिजे होता, कारण ही पूर्णतः निग्लिजन्सी आहे, दुर्लक्षितपणा आहे। हा बिल्डरच्या चुकीमुळे 7 लोकांचा, कामगारांचा जीव गेला आहे। तर ही जबाबदारी निश्चितपणे बिल्डरवर ठेवली पाहिजे, याला जबाबदार निश्चित केली पाहिजे आणि त्यांच्यावर 304 सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक केली गेली पाहिजे। आणि या कामगारांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गरीब कामगार आहेत बिचारे, काही राज्यातील आहेत, काही परराज्यातील आहेत, पण कामगार इथे सगळे मुंबईच्या
उंच उंच बिल्डिंग उभं करायसाठी तो इकडे घाम गाळतो. कुठलाही कामगार असेल त्या कामगारांना 10 लाख रुपये प्रत्येकी त्वरित मदत मिळावी आणि हा रुनवाल बिल्डरकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही मुख्यमंत्र्यांची मर्जी संपादन केलेला बिल्डर आहे म्हणून काय आपण याला वाचवतो आहात का, असाही प्रश्न महाराष्ट्रामध्ये विशेष करून ठाण्यामध्ये लोक विचारत आहेत. म्हणून त्वरित ही कारवाई व्हावी आणि त्यामध्ये निश्चितपणे त्या कामगारांना मदत व्हावी, हा एक विषय आपल्यापुढे या माध्यमातून समोर आलेला आहे. आणि आता या राज्यामध्ये प्रचंड असा डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात डेंग्यूनी थैमान घातलेला आहे. आताच आमच्या ऑफिसमधल्याच एका किंवा आमच्या जवळच्या व्यक्तींना डेंग्यू झाल्याचा आता मी फोन केल्यानंतर मला माहिती मिळाली मोठ्या प्रमाणात. आणि त्यामुळे या डेंग्यूचा निदान करणाऱ्या किट्सचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये निर्माण झाला आहे. म्हणजे आरोग्याकडे लक्ष नाही, शेतकऱ्याकडे लक्ष नाही, कामगार मरतात तिकडे लक्ष नाही आणि केवळ हे उत्तर प्रतिउत्तर हे सगळे जे काही चाललेलं आहे नौटंकी या राज्यामध्ये, ही केवळ सत्तालोलूपणा जो म्हणतो त्यामध्ये चाललेला आहे. ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे की याच्या किट्स जर नसतील तर त्या डेंग्यूचा हा असा आहे की प्लेटलेट कमी होणं सुरू होतो आणि कधीकधी रुग्णांचा जीव यामध्ये धोक्यात येतो, अशी परिस्थिती आहे. तर माझी सरकारकडे मागणी आहे की यामध्ये जास्तीत जास्त अत्याचार लक्ष घालून नागपूर महापालिकेच्या प्रयोगशाळेत असतील किंवा मेयोच्या प्रयोगशाळेत नागपुरामध्ये या डेंग्यूच्या चाचण्या किट्स त्वरित उपलब्ध करून दिले पाहिजेत. चाचण्या किट्स जर नसतील तर निदान नाही झालं वेळेवर आणि तर मात्र त्या रुग्णांचा जीव धोक्यात येईल आणि त्याला जीवास मुकावं लागेल, ही परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. शासनाने त्वरित या किट्स आहेत आवश्यक असलेल्या पूर्ण जिथे जिथे थैमान घातलं आहे त्या ठिकाणी किंवा राज्यात त्वरित उपलब्ध करून दिले पाहिजे, ही मागणी मी राज्य सरकारकडे करतो आहे. सरकारकडून जे आंदोलनाबाबत बोललं जात आहे की जो आंदोलक आहे त्यांनी ते प्रतिष्ठेचा विषय करू नये, कारण आम्ही आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे असं सरकारकडून म्हणलं जातं. जे आंदोलन करत आहे त्याचं असं मत आहे की जे आम्ही देत आहे त्यांनी सरकारला वेळ द्यावा, प्रतिष्ठेचा विषय करू नये असं त्यांचं नाही. असं आहे की केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराच्या पक्षाची सरकार आहे. आरक्षण देण्याचा विषय सरकारचा आहे. सरकारचा तो अधिकार आहे, शासनाचा अधिकार आहे. राज्य शासन असू दे की तुम्ही त्याचा पाठपुरावा किंवा केंद्र सरकार, मुळात तुम्ही या लोकांना आरक्षण देण्यासंदर्भातली अनेक वर्षाची मागणी आहे. ज्यावेळेस कोणी उपोषणाला बसतो, आंदोलन करतो, त्यावेळेस सरकार जागं होतं का? त्यापूर्वी या सरकारला त्या समाजाची काळजी वाटत नाही का? निवडणुका आल्यानंतर तुम्ही वारेमाप घोषणा करताय, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणून सांगताय, 100 दिवसामध्ये आरक्षण देऊ म्हणून घोषणा करताय. मग आत्ता जर त्या समाजाच्या भावनाचा विचार करून किंवा समाज आत्ता पेटलेला आहे त्यावेळेस देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, देण्याचा अधिकार विरोधकांना नाही. जर ते अडून बसले असतील तर त्यामध्ये मार्ग काढून मराठा समाजांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार शासन म्हणून पूर्ण पार पाडावा. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. हे करत असताना कोणताही समाज दुखावणार नाही, त्याच्यावर अन्याय होणार नाही आणि त्यांच्या वाट्याचं दुसऱ्याला देण्याची पाळी येणार नाही, ही दक्षता सरकारने घ्यावी आणि मार्ग काढावा. तुम्हाला जर मार्ग काढायचा असेल, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ज्यावेळेस आता संध्याकाळी चर्चा होईल त्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये सांगू. जर सरकारची काय भूमिका आहे ती स्पष्ट झाली तर मग आम्हाला बोलता येईल. नाही, यापूर्वी आम्ही सांगितलं आहे की हे आरक्षण कोणी म्हटल्यामुळं दिलं जात नाही, कोणाच्या मागणीनुसार मिळत नाही. तर आरक्षण देण्यासाठी कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्याला तो
शैक्षणिक आर्थिक हे मागासलेपणा सिद्ध करावं लागतं. सिद्ध करायचं काम हे मागासवर्गीय आयोगाचं असतं आणि त्यामध्ये सरकारची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे. जे निकष आहेत, ज्या हे नियम आहेत, त्या चौकटीत बसून जर सरकार पुढे जात असेल तर त्याला निश्चितपणे प्रश्न सोपवतो. पण यापूर्वी काय झालं, मागासवर्गीय आयोगांचा अहवाल मागितला 2018मध्ये. त्यामध्ये जे चुकीची पद्धत अवलंबली, ज्यांनी तो डेटा गोळा केला तो मुळातच खोटा म्हणजे चुकीचा डेटा केला आणि हायकोर्टातून आम्ही जिंकलो म्हणून आपली छाती बडवणाऱ्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही हायकोर्टात जर जिंकला असता तर मग सर्वोच्च न्यायालयात का जिंकलं नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये कारण न्यायालयीन लढाई असते, ती काही सरकार म्हणून आपण वकील देण्याचं काम, लॉयर चांगले देण्याचं काम करतो, पण ते मेरिटवर टिकण्याचं काम त्याला जे आधार लागतं कागदपत्रांचा, त्याला आधार लागतं डेटाचा, त्याला आधार लागतं आपल्याकडे उपलब्ध माहितीचा, तो जर नसेल तर ते टिकणार नाही मेरिटवर. आणि मेरिटवर ते टिकलं नाही आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की हा विषय घेऊन पुन्हा सर्वोच्च न्यायालयात येऊ नका. त्यांची पिटिशन खारिज केली, हेही सगळ्यांना माहीत आहे. आता या सगळ्यामध्ये स्पष्ट असताना सरकारने अमेंडमेंट करणं हे अपेक्षित होतं. सरकार झोपलं होतं तोडाफोडीच्या कामामध्ये, पक्षफोडीच्या भानगडीमध्ये. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही हे स्पष्ट झालं आहे. एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की जवळपास 180 पेक्षा जास्त आमदार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे हे मागासलेपणा कसं सिद्ध होईल, कारण सगळ्यात जास्त आमदारांची संख्या जर सभागृहामध्ये असेल तर मग तुम्ही कोणत्या आधारावर म्हणतात की ते मागासले होईल आणि त्यांना आरक्षण मिळेल? नाही, म्हणूनच म्हणतो. आता ते म्हणतात मुख्यमंत्री मराठा आहे, उपमुख्यमंत्री मराठा आहे, मंत्रिमंडळावर प्राबल्य मराठ्यांचं आहे आणि हे सगळं असताना मागासलेपणा सिद्ध करण्याचा अधिकार हे त्यांचंच आहे, सरकारचंच आहे, मागासवर्गीय आयोगाचं आहे. पण ते त्यांच्याकडे सिद्ध करण्यासाठी पुरावे असतील तर ते टिकेल कायद्याच्या चौकटीमध्ये, नाही तर टिकणार नाही. म्हणून माझी भूमिका आहे की आमच्या वाट्याचं न कमी करता काय देता येईल त्यांचं समाधान करायला, कुठलं जातीचं न दुखवता काम करता येईल तर करायला पाहिजे. तुम्ही देतो म्हणून कशाला सांगितलं. धनगरांची फसवणूक तशाच पद्धतीनं केली गेली, मराठ्यांची फसवणूक त्याच पद्धतीनं केली गेली, हे सिद्ध झालेलं आहे. तर मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा टाकलेला आहे. सुलभ चव्हाणांनी असं म्हटलं की जर का मराठवाड्यात जर का मराठा आरक्षण दिलं जातं तेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय घडलं, कसं वाटतं? नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार विरोधकाचा नाही ना, सरकारचा आहे ना. सरकार म्हणून त्यांची भूमिका काय आहे ते सिद्ध करावी, स्पष्ट करावी. केंद्रात आणि राज्यात बहुमताचं सरकार आहे. रोज आपण उठून सुटून आमच्याकडे एवढे आहेत, आमच्याकडे एवढी संख्या आहे, आमच्याकडे बहुमत आहे. आता बहुमताच्या बळावर तर नाहीतरी राज्यात जे चाललेलं आहे विकासाच्या नावावर, तर हे सगळं राज्यातील जनता बघते आहे. त्याला द्यायचा आहे तर तो अधिकार शासनाचा आहे, तो कसा द्यावा हेही शासनाने ठरवावं. त्यामध्ये तुमच्याकडे शासन म्हणून जबाबदारी असेल तर EWSला न मागता, न मोर्चे काढता, न आंदोलन करता तुम्ही दिलात तर त्या पद्धतीनं काही मार्ग काढून द्या. ते करता आलं असतं कायद्याची. कारण न्यायालय कधी येतो की ज्या वेळेस न्यायालयात कोणी अपील करतं. अपील कोणी केली, मराठा समाजाच्या हायकोर्टाच्या निकालानंतर, आणि त्याचे पुरस्कर्ते कोण आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. वादाला वेगळं वळण मिळेल. विदर्भातला कुणबी समाज जो आहे, विदर्भातला कुणबी समाज स्वतःला मराठा मानत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला मराठा स्वतःला कुणबी मानत नाही. मग अशा वेळेस कुणबी जात प्रमाणपत्र घेऊन मराठ्यांना आरक्षण देणं कितपत योग्य असं वाटतं, आणि जर देत असेल तर मग मराठ्यांना कुणब्यांचं वर्चस्व स्वीकार करावं लागेल? नाही, हा सगळा जो कोणी कुणबी मागावं, कोणी मराठा मागावा आणि कोण विदर्भातला कुणबी हा आमचा कास्तकार आहे, शेती करणारा आहे, शेतीत राबणारा माणूस आहे. त्यामुळे त्याला त्यावेळेपासून कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे पिढीजात.
कोणालाही कुठल्या जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी हे वंशावळी तपासली जाते. 3 पिढ्यांमध्ये जर तो त्याच जातीचा असेल तर ते प्रमाणपत्र देणं हे योग्य ठरेल, ते मेरिटवर योग्य ठरेल, कायद्याच्या चौकटीत योग्य ठरेल. पण त्याला त्याची पायमल्ली करून देण्याचा प्रयत्न झाला तर ते कोर्टात टिकेल का, तो कायद्याच्या चौकटीत टिकेल का, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या चौकटीत बसत असेल तर पुढं जावं आणि पुढे जाण्यास काही हरकत नाही, नाही तर दुसरा पर्याय निवडावा. आता मराठा पश्चिम महाराष्ट्रातले आहेत खरं तर, आणि मराठा कुणबी विदर्भातील आहे. कारण हे तर स्पष्टच आहे की त्यांनी कुणबी म्हणूनच त्यांच्या पिढीजात त्या जाती आहेत विदर्भातल्या, आणि पिढीजात जाती मराठा म्हणूनच आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे टोमॅटो उत्पादकांचा. मोदी सरकारने नेपाळमध्ये 2,000 टन टोमॅटो आयात केले आणि त्यामुळे राज्यातील टोमॅटोचा दर हा पडला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावरती टोमॅटो फेकून दिले. पुन्हा एकदा टोमॅटो उत्पादकावरती वाईट वेळ आली आहे. नेपाळमधून 2,000 टन मोदी सरकारने टोमॅटो आयात केले आहे. नाही, असं आहे की G20चे मंडळी आली देशात, त्यांना कदाचित इंडियाचा टमाटर खाऊ घालायचा नसेल, परदेशातला टमाटर खाऊ घालायचं असेल, कारण तो वेगळा टमाटर असेल. म्हणजे तिथून निर्यात करून, नाहीतर नेपाळचा टमाटर इंडियाचा टमाटर किती छान आहे म्हणून दाखवलं असेल. आता हे काय सगळं जे चाललं आहे शेतकऱ्यांच्या मुळावरच चाललेलं आहे. कांद्यावर 40% तुम्ही निर्यात कर लावताय, तांदळावर 20% निर्यात कर लावताय. इंग्रज येऊन गेलेत पण एवढा कर लावला नाही निर्यातीवर. या देशातून कापूस बाहेर देशात जात होता, या देशातून त्यावेळेस नीळ जात होता बाहेर, या देशातून कितीतरी उपज बाहेर जात होते. परंतु ज्यावेळेस ही पॉलिसी जी केली गेली, पुन्हा त्याला विषयाला असाच अर्थ निघतो की या संपूर्ण मार्केटवर ताबा आता अदानीचा झालेला आहे. आणि हे टमाटर सोडा, पण इतर ग्रेन्स मार्केटवर सगळं ताबा, याच्यावर कमोडिटीजवर हे संपूर्ण कंट्रोल जो झाला आहे तो अदानीचा आलेला आहे. उत्पन्न निघतो त्यावेळेस दर पाडले जातात, पाडले जाऊन अदानीचे गोडाऊन भरले जातात, आणि ज्यावेळेस गोडाऊन भरले जातात त्यावेळेस त्यांचा फायदा करण्यासाठी दर वाढवले जातात, आणि ज्यावेळेस उत्पन्न निघतो दर पाडायसाठी बाहेर देशातून निर्यात केलं जातं. ही सगळी पद्धत जी चालली या सरकारने अदानीला पोचण्यासाठी केलेला हा फंडा आहे, हे आता स्पष्ट होत आहे. आता टमाटरच्या संदर्भात सुद्धा तोच विषय आहे. या देशात टमाटर असताना काय बाहेर देशातून टमाटर आणण्याची गरज काय? राहुल गांधी वारंवार विदेश दौऱ्यावर जातात, तिथे जाऊन काही भूमिका मांडत नाही. त्यांच्या दौऱ्याचा आता लेखाजोखा मागण्याचं काम भाजप सुरू केलं जात आहे. मागू द्या ना, त्यांना लेखाजोखाच मागायचा आहे. देशाचे पंतप्रधान अनेक वेळा परदेशात बाहेर गेलेत, ते काय लेखाजोखा काय त्यांचा आहे? तो विषय असा आहे की राहुल गांधींनी जर परदेशात भूमिका मांडली, पोटशी उठायचं कारण काय? तुमची भूमिका जर प्रामाणिक असेल तर त्यांच्या भूमिकेचं उत्तर द्या. तुम्ही त्यांनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. उत्तर न देता त्याला फाटे फोडून तो विषय कुठेतरी राजकीय करणं आणि त्याच्यातून स्वतःची सुटका करून घेणं हा एकच पर्याय भाजपाशी दिसतोय. पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींच्या भाजपाशी नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी कहा है रोजगार जैसी सिचुएशन कैसे हो सकती है पूरे देश में जब राम मंदिर का उद्घाटन होगा, तब देखिए 9 साल में इस सरकार ने आम जनता के लिए कुछ नहीं किया. आम जनता के नसीब में महंगाई आई, बेरोजगारी आई, और जनता को परेशान, नौकरी के नाम पर जनता को, युवाओं को बर्बाद करने का काम किया. किस क्षेत्र में इस सरकार की इन्होंने 9 साल में कि हिंदुस्तान के लिए एक रोड छोड़ दिया, तो रोड का काम किया यह हम भी मानते, मगर उसके भी रोड तो कर दिया, टोल भी लगा दिया. तो ये कोई उपकार की भाषा नहीं हुई. ठीक है, रोड बन गए तो टोल भी वसूला जा रहा है. जो जो वादे किए थे आम जनता के लिए, वो एक भी वादा इस सरकार ने पूरा नहीं किया. उसमें से पेट्रोल से लेकर तो डीजल से लेकर तो गैस से लेकर महंगाई की जो चीज़ें हैं आम जनता के लिए, वो कुछ भी काम, ना कोई नया इंफ्रास्ट्रक्चर आया, ना कोई IIM आया कोई 9 साल के अंदर में, ना कुछ इंफ्रास्ट्रक्चर में केवल बढ़ावा मिला, वो भी पैसे वसूल करने के लिए बिल्डरों से. मैं पूछता हूँ कि ये सब कुछ होने के बाद
आपको सब दिख रहा है। तो इसका मतलब क्या है, क्या जवाब है? जवाब यही है जो आपने कहा था। सर, पर राइट लाइक सिचुएशन हो सकती है ऐसा उन्होंने कहा है, तो काफी गंभीर आरोप है ये। नहीं, ये सही है कि ये सब, मैं फिर से कहूँगा, इसके पहले उद्धव जी के पहले भी मैंने ये कह चुका हूँ। जब इनके पास वोट मांगने के लिए कुछ विषय नहीं बचा है तो ये हिंदू मुस्लिम और भारत पाकिस्तान, मंदिर मस्जिद, इसके सिवा इनके पास में रास्ता कुछ नहीं बचता है। अब यही रास्ता अपनाकर ये वोट बटोरने का काम करते हैं और वोट बटोर करके हिंदुस्तान को गुमराह करने का काम करते हैं। यही हो रहा है और इसी के वजह से उद्धव जी ने जो कहा था उसमें तथ्य है। हमने भी इसके पहले यही कहा था। सर, ये देश की बात होगी, महाराष्ट्र में भी इसी तरह के वायलेंस हमें देखने को मिल रहे हैं। अभी सातारा में भी ऐसी वायलेंस की घटना सामने आ रही है। क्यों महाराष्ट्र में बार बार ऐसी चीजें हो रही है? देखिए, ये 7 महीने के अंदर में ऐसे 15 ये घटना घटी हुई, 15 राइट्स हो चुके हैं यहाँ पे। ये क्यों हो रहा है? ये मैं कहा हूँ कि आखिरी पर्याय बचता है। अब सरकार तो नाकामयाब हुई, सरकार के पास कामयाबी गिनने के लिए कुछ नहीं है, केवल क्या बोलते घोषणा के सिवा कुछ नहीं है। तो ऐसे स्थिति में यही पर्याय है उनके पास। जैसे जैसे इलेक्शन नज़दीक आएगा वैसे वैसे यहाँ पे ये वायलेंस बढ़ते जाएगा और ये आपस में लड़ाते जाएंगे और दंगल के भी वो महाराष्ट्र में भी हिंदू मुस्लिम राइट्स में बढ़ावा आएगा। और इनको यही करना है, विकास करना नहीं है, विकास के नाम पे लूट करना है और आपस में लड़वाना है। सर, बीजेपी जिस तरह का हिंदू नेशनलिज्म की बात करती है, एक सवाल ये है कि आज जो सर्वपक्षीय बैठक आपको लगता है कि इसमें कोई मार्ग निकल सकता है या प्रधानमंत्री के लेवल की बैठक होगी तभी कोई रास्ता निकलेगा? नहीं, ऐसा है कि मैं अभी इस नतीजे पर नहीं पहुंचूंगा कि इसमें कुछ रास्ता नहीं निकले। अगर इनकी इच्छा है तो रास्ता निकाले। ये सरकार के बस में बात में कितना है ये हम लोग वहाँ पे पूछेंगे। कानूनन तौर पर कितना इसको मजबूती मिलती है या कानूनी तौर पर कितना टिक पाएंगे, ये सब बातें होने के बाद ही इसके निष्कर्ष पे जाना पड़ेगा। अभी क्या, अभी हम लोग राज्य सरकार के बारे में ये निष्कर्ष निकालेंगे ना या इसके ऊपर कुछ रास्ता निकलेगा, अभी नहीं कह सकते। और रहा सवाल जो आंदोलन या उपोषण चल रहा है, तो उनकी जो मांग है वो मांग कानून के दायरे में बैठती क्या, सवाल यहाँ से शुरू होता है। आपको क्या लगता है कि आप भी ओबी समाज का प्रतिनिधित्व करते हैं, सवाल ये कि इस तरह के सर्टिफिकेट जो सरकार ने जीआर निकाला है वो कानून के तौर पर ठीक है? आपको लगता है कि सरकार सर्टिफिकेट दे सकती है? नहीं, ये जो जीआर निकाला है इसके पहले भी ये सरकार ने निकाला है। इसके पहले भी जो वंशवाद की बात है वो 3 क्या बोलते पीढ़ी का पुराना वो उनके पास में एविडेंस की आवश्यकता है। वो का वैलिड कास्ट सर्टिफिकेट से ले तो स्कूल के दाखिले तक, अगर कोई कास्ट उनके 3 पीढ़ी के एविडेंस देती है तो उसको देने में कोई एतराज़ नहीं है। ये तो बात स्पष्ट है, ये कोई नई बात नहीं है। पुराने बॉटल को नया लेबल लगाना, यही वो जीआर का अर्थ निकलता है, इससे ज़्यादा निकलता नहीं। सर, राहुल गांधी जो है उन्होंने कहा है कि जिस तरह का हिंदू वर्ड और हिंदू नेशनलिज्म को बीजेपी यूज करती है वैसा हिंदुइज्म हमारा है नहीं। हमारे पुराणों में वैसे हिंदुइज्म की बात की गई है। कैसे देखते हैं इस चीज को? बीजेपी हमेशा इसको यूज कर रही है एक माइनॉरिटी को डोमिनेट करने के लिए। नहीं, देखिए 2 बातों पे ध्यान देना पड़ेगा। एक बात तो स्पष्ट है कि पुरानी कांग्रेस में कांग्रेस की सरकार थी तो इस्लाम खतरे में ही करके चला। अब हिंदुत्ववादी खुद को कहने वालों की सरकार है तो अब हिंदू खतरे की बात करते हैं। मुझे इस बातों पे ये है कि जहाँ पे ऊपर से नीचे तक सब कुछ पदों पर हिंदू है तो हिंदू खतरों में कैसा है, तो इनको उचकाने का काम, इनको लड़ाने का काम ही है। एक दूसरा है कि राहुल जी ने स्पष्ट रूप से कहा है कि यह हमारा धर्म सहिष्णुता का धर्म है। यह धर्म किसी धर्म के खिलाफ काम करने के लिए या किसी धर्म के बुरियां कहने के लिए इजाज़त नहीं देता है। ये स्पष्ट रूप से, चाहे आप रामायण पढ़ो या महाभारत पढ़ो, दोनों पे भी अपने वेद पुराण पढ़ो, हमारा धर्म दूसरे की
दूसरे धर्म के खिलाफ में नहीं है। हमारा धर्म अपने धर्म की अच्छाई बताने के लिए है, पर आज दूसरे के धर्म की बुराई बताकर अब ये जो युवाओं में या आपस में लड़ाने का काम जो चलता है, तो राहुल जी की बात एकदम स्पष्ट है कि ये धर्म का इस्तेमाल करते हैं और धर्म का इस्तेमाल करके खुद की रोटियां सेकते हैं। इसके ज़्यादा इनके पास में कुछ नहीं है। भाजपच्या आता 40% जागा या धोक्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्या अंतर्गत सर्वे आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या एकूण 40% जागा भाजपच्या धोक्यात आलेल्या आहेत आणि एका ठिकाणी इंडिया आघाडी मजबूत होते. कसं बघा या गोष्टीकडे 40% जागा धोक्यामध्ये येत आहेत आणि त्याचमुळे भाजप आता मुंबईत उमेदवार बदलणार आहे अशी चर्चा आहे. हे बघा, ज्यावेळेस सरकार बदलण्याची वेळ येते, ज्यावेळेस सरकार बदलण्यासाठी जनता तयार असते, त्यावेळेस उमेदवार बदलून फार काही उपयोग होत नाही. कारण तुम्ही असं आहे की हे म्हणजे पीक बदलायला पाहिजे तर तुम्ही शेतीच बदलायला निघाला तर त्यामध्ये काय फायदा होणार आहे. तर ते असंच आहे. सरकारच्या संदर्भातली केंद्र सरकार असू देत की राज्य सरकार असू देत, जनतेने ठरवलं आहे, निश्चय केला आहे आणि तो निश्चयामुळेच हे कुठलाही नाव देशाचं नाव बदलू देत की उमेदवार बदलू देत की स्वतःचंही नाव बदलू देत, त्यांनी कुठलाही फरक पडणार नाही. मुंबई काँग्रेसचे महासचिव हिरा देवासी यांनी काल राजीनामा दिलेला आहे. या मुंबई काँग्रेसचे महासचिव हिरा देवासी जे मलबार हिंदमधून लढले होते, त्यांनी राजीनामा दिलाय. मुंबई काँग्रेसमध्ये सातत्याने अंतर्गत नाराज आहे. तुम्ही काही दिवसापूर्वी मुंबई काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेतली होती वर्षा गायकवाड यांच्यासोबत. काय येतो सातत्याने का अंतर्गत नाराजी नाही, मला माहीत नाही. ती नाराजी मुंबई प्रदेशच्या अध्यक्षांना विचारावी, कारण मी संघटनात्मक बाबीमध्ये फार काही लक्ष नाही घालत. काल शरद पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये जे 9 मंत्री जे 9 आमदार बाहेर गेले आहेत त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, त्यांच्या विरोधात ताकदीने लढा अशा प्रकारची भूमिका शरद पवारकडून घेण्यात आली आहे. तुम्ही त्या भूमिकेचं समर्थन त्याला दोन प्रश्न की जे आता आमदार आपल्याकडे ठरणार आहेत राष्ट्रवादीमध्ये किंवा त्या नोटिसा गेल्या ते आमदार आता पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आमदारकी वाचवण्यात आले. तो त्या पक्षांतर्गत बाब आहे. पक्ष त्यांचा फुटलेला आहे. पक्षांतर्गत कोण कुठे जातो, कोण कोणाकडे येणार किंवा त्यामध्ये कोण अपात्र होणार, कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही बसेल, कायदा ठरलेला आहे, मेरिटवर निर्णय होणार आहेत. शेवट मेरिटवर निर्णय अध्यक्ष घेतील अशी अपेक्षा आहे आणि मेरिटवर निर्णय झाल्यानंतर म्हणजे खरी वस्तुस्थिती लोकांच्या पुढे येईल व हा खरा तो खरा हे सर्व पक्ष, मला वाटतं की त्या पक्षातील अंतर्गत हा विषय असल्यामुळे त्याचं उत्तर त्या पक्षाचे नेते देऊ शकतील. क्या आपको लगता है प्रेस फ्रीडम है हिंदुस्तान में? जो कहा था वो सच नहीं कहा है. अगर एक चैनल के में किसी एक न्यूज़ को दिखाया जाता है तो उस चैनल के आपके एडिटर के ऊपर कार्रवाई होती है, उसको अरेस्ट किया जाता है, ये क्या फ्रीडम है? सच्चाई दिखाना फ्रीडम है? जिसके गुणगान गाना सरकार के, अगर यही फ्रीडम है तो ये सच्चाई नहीं है. इसको अगर उन्होंने सच्चाई रखा है उसी के साथ में माइनॉरिटी के बारे में भी, या क्या है, माइनॉरिटी को आज टारगेट नहीं किया जा रहा है, उनको टारगेट करके उनको कटघरे में खड़ा नहीं किया जा रहा है. ये सब जो बातें हैं वही जयराम रमेश ने कहा. हिंदुस्तान की जो बातें हैं वही सच बाइडेन ने अगर बाहर कहा तो उसको ये एविडेंस है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.